सह्याद्रीच्या दाट जंगलात वसलेलं एक छोटंसं गाव होतं, भैरवगड. गावाभोवती उंच डोंगर, खोल दऱ्या आणि सतत धुक्याने झाकलेली झाडं. सूर्य मावळला की तिथे एक विचित्र शांतता पसरायची. त्या गावात आरव नावाचा एक तरुण फोटोग्राफर आला. त्याला निसर्गाचे दुर्मिळ फोटो काढायचे होते. गावात पोहोचल्यावर त्याने पाहिलं की प्रत्येक जण सूर्यास्ताआधी घरात शिरत होता. आरवने एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं, इतनी जल्दी सब घर क्यों बंद कर लेते हैं? म्हातारा थोडा घाबरला आणि हळू आवाजात म्हणाला, जंगल में रात को आवाजें आती हैं और जो उन आवाजों के पीछे गया वो कभी वापस नहीं आया. आरव हसला. मैं भूत प्रेत पर विश्वास नहीं करता. त्या रात्री त्यांनी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. कॅमेरा, टॉर्च आणि बॅग घेऊन तो जंगलात शिरला. रात्रीची थंड हवा, झाडांची सळसळ आणि दूरवर घुबडाचा आवाज, वातावरण अंगावर काटा आणणारं होतं. अचानक त्याला एका धबधब्याजवळ मंद प्रकाश दिसला. तो जवळ गेला. तिथे एक लहान मुलगी पांढऱ्या कपड्यात उभी होती. तुम यहाँ अकेली क्या कर रही हो? आरवने विचारलं. मुलगी काही बोलली नाही, फक्त जंगलाच्या आतल्या दिशेला बोट दाखवलं आणि हळूहळू चालू लागली. आरव तिच्या मागे गेला. थोड्या वेळाने त्याला जाणवलं, आजूबाजूला पूर्ण शांतता होती. ना वारा, ना किड्यांचा आवाज, फक्त त्या मुलीच्या पावलांचा आवाज. अचानक ती मुलगी एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ थांबली आणि क्षणार्धात गायब झाली. आरव घाबरला. त्याने टॉर्च इकडे तिकडे फिरवली. तेवढ्यात त्याच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश आपोआप चमकला. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर फोटो दिसला. त्या फोटोमध्ये आरव एकटाच उभा नव्हता. त्याच्या मागे 10-12 सावल्या उभ्या होत्या आणि त्या सगळ्यांचे डोळे पांढरे चमकत होते. आरवचा श्वास अडकला. तेवढ्यात जंगलात कुजबूज ऐकू आली. वापस जाओ. तो घाबरून पळू लागला, पण जितका पुढे पळत होता तितकं जंगल अधिक गडद होत होतं. अचानक तो एका दरीच्या काठावर येऊन थांबला आणि तिथे त्याला एक फलक दिसला. भैरवगड जंगलात हरवलेल्या लोकांच्या स्मरणार्थ. त्या फलकावर अनेक फोटो होते. आरवने टॉर्च जवळ नेली आणि त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली, कारण त्या फोटोंमध्ये एक फोटो त्याचाही होता. कथा क्रमशः पुढे.